वजन कमी करायचंय तर असे मुगाचे डोसे तुम्ही नक्की ट्राय करू शकता। तर मुगाचे डोसे कसे बनवायचे, तर आता इथे एक मिक्सर जार घेतलाय, त्याच्यामध्ये 7 ते 8 हिरवी मिरची टाकलेत, त्याच्यानंतर 7 ते 8 कढीपत्त्याची पाने, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या आणि 1 इंच अद्रकचा तुकडा टाकलाय आणि त्यानंतर रात्रभर भिजत घातलेले हे हिरवे मूग होते ते या मिक्सर जारमध्ये टाकून घेतले आणि अगोदर काय केलं की पाणी न घालताच हे सगळं मिक्स करून म्हणजे वाटून घेतलं मिक्सरला आणि त्यानंतर त्याच्यामध्ये अर्धा ग्लास पाणी घालून अशा पद्धतीनं हे मिक्सरला मस्त असं बारीक करून घेतलं आणि चवीपुरतं लास्टला मीठ टाकून घेतले। त्यानंतर या डोश्यांबरोबर खाण्यासाठी चटणी बनवतेय। चटणी बनवण्यासाठी ओला नारळ घेतलाय, त्याच्यामध्ये कच्चे मुठभर शेंगदाणे घातलेत, मुठभर कोथिंबीर घातली आहे, चवीपुरतं मीठ आणि 1 चमचा साखर, अशा पद्धतीनं सगळं मिक्सरला बारीक करून घेतलं। त्याच्यात थोडंसं पाणी ॲड करून कन्सिस्टन्सी जशी घट्ट पातळ हवी तशी करून घेतली आणि छान चटणी करून घेतली आणि त्यानंतर मस्त असा मोहरीचा तडका आणि कढीपत्ता आणि मोहरी तेलात टाकून छान असा तडका देऊन घेतला आणि आता म्हटलं आपलं जे डोश्याचं बॅटर आहे ते भिजतंय तोपर्यंत देवपूजा सुद्धा माझी करून झाली होती, तर ती सुद्धा म्हटलं सकाळ सकाळी तुम्हाला दाखवून घ्यावी जेणेकरून तुम्हालाही पॉझिटिव्ह वाटेल। तोपर्यंत माझं इकडं जे डोस्याचं बॅटर होतं ना ते सुद्धा बघा मस्त असं भिजून तयार आहे। 15-20 मिनिटं भिजवलं की बास होतं आणि खरंच हे पौष्टिकही आहेत आणि असे डोसे खाल्ल्यानंतर भूकही लवकर लागत नाही आणि वजन झटपट अशा पद्धतीचे डोसे खाल्ल्यानंतर होतं। तर आजची सोपी साधी रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून सांगा आणि रेसिपी आवडली असेल, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा, व्हिडिओला लाईक सुद्धा करा आणि बघा हे डोसे नॉनस्टिकच्या तव्यावरती करायचे आणि एका बाजूनी भाजले तरीही चालतात आणि दोन्ही बाजूनी भाजले तरी पण चालतात।